पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले पुन्हा एकदा ऐकूयात. असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुन्हा प्रवेश जो आहे तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जातंय की या संभ्रमात आहे कारण खाली कार्यकर्त्यांचं मनोविलीन होत आहे पण देशी असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग पुढे आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती एक महत्वाची बातमी आहे. असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुन्हा प्रवेश जो आहे तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जातंय की या संभ्रमात आहे कारण खाली कार्यकर्त्यांचं मनोविलीन होत आहे पण देशी असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग पुढे आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती एक महत्वाची बातमी आहे. तर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मनसेशी युती संदर्भात दिलेली ही प्रतिक्रिया. तर काही संदेश तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय का यावरती उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश कशाला, थेट बातमीच देतो. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार या संदर्भात रोज नव्यानं सकारात्मक अशा बातम्या समोर येत आहेत आणि त्यापैकी एक वक्तव्य हे उद्धव ठाकरेंचं म्हणावं लागेल. कारण आज सकाळी सुद्धा संजय राऊतांनी राज ठाकरेंचं घर हे कॅफे नाही तर ते आमच्यासाठी एक घरच आहे असं संजय राऊत म्हणाले होते. त्याचसोबत अमित ठाकरेंसंदर्भात बोलताना गोड मुलगा असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कला असलेला एक कॅफे जिथं अनेक नेते मंत्री येतात असं म्हणणारे संजय राऊत आज मात्र त्यांची भाषा वेगळी असलेली दिसली, बदललेली दिसली. त्यामुळे कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मनसेच्या संदर्भात सकारात्मक झालेला दिसतोय. मात्र दुसरीकडे मनसेच्या गोटातनं आलेली बातमी, उद्धव ठाकरे जर काँग्रेसचा हात सोडणार असतील तर ही युती शक्य आहे असं राज ठाकरेंकडनं एक प्रकारे सांगितलं गेलं. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत आमच्या दोघांच्याही मनात संभ्रम नाही, संदेश वगैरे काही नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेत. मनसेच्या युती संदर्भात उद्धव ठाकरेंनी आज माध्यमांशी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे तेच होईल. आतापर्यंत अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपण बॅनर लागलेले बघितले. राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत अशी इच्छा. तर याच संदर्भात आपण बोलूयात. ठाकरेंचे मामा चंदू मामा आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती जोडले गेलेत. चंदू मामा, स्वागत तुमचं न्यूज18 लोकमत मध्ये. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकायला असे येत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तुमचे दोन्ही भाचे राजकारणात एकत्र येत आहेत. तुमची प्रतिक्रिया काय? मी ते पहिल्यांदा सांगितलं, काला येत तस्मै नमो, तुका म्हणे उगी राहावे, जे होईल ते पाहावे, जे होईल ते चांगलं होईल. आणि काय पण बरं, मात्र कुटुंबामध्ये तुमचे भाचे हे तुमच्यासाठी सारखे, मात्र राजकारणाच्या दृष्टीने जर विचार केला तर मग दोघांचेही वेगळे पक्ष, दोघेही वेगळे झाले. मात्र जर महाराष्ट्र हितासाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार असतील तर मग तुम्ही त्या दृष्टीने कसे बघताय? काय बदल तुम्हाला बघायला मिळेल किंवा कसं आवडेल तुम्हाला हे बघायला? नाही, सगळं आनंद होईल. जे जनतेची इच्छा आहे तेच व्हायला पाहिजे. बाकी काय झालं तर आम्हाला आनंदच होईल. बरं, तुम्हाला दोघांचे स्वभाव गुण हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लहानपणापासून त्यांना बघितलेले आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये काम करताना कशा पद्धतीनं दोघंही पक्ष चालवत आहेत वेगवेगळे. त्यामुळे जर दोघं एकत्र आले तर मग कशी सांगड घातली जाईल, कसा फायदा महाराष्ट्राला होईल, काय वाटतं तुम्हाला? नाही, ते काय मी सांगू शकत नाही. मी काय राजकारणी नाहीये. मी त्यांचं मामा म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि आमचे नाते ही मामावाच्याची आहेत, एवढं मी बोलू इच्छितो. अगदीच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा वाटतंय, म्हणजे एक ठाकरे ब्रँड असं जे म्हटलं जातं, त्यामुळे जर हे दोन भाऊ एकत्र आले तर ठाकरे ब्रँड हा आणखीन अधिक ताकदीने महाराष्ट्रात येईल.
नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, की जे आहे जनतेच्या मनात तेच होईल हम्म. आणि जे होईल ते चांगलं होईल. बरं, जे जनतेच्या मतात आहे, जे जनतेच्या मनात आहे तेच एक मामा म्हणून तुमच्या देखील मनात आहे का? अर्थातच जे जे सगळ्यांच्या मनात आहे ते माझ्या मनात आहे, बाकी काही नाही. हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, खूप धन्यवाद चंदू मामा, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर यावेळेला राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी येते. मनसेशी युती करणार का यावरती उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. मनसे युतीवरती उद्धव ठाकरेंनी दिलेली ही प्रतिक्रिया, त्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह उत्तर हे उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुद्धा आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. मनसेशी युती करणार का या प्रश्नावरती दिलेलं उद्धव ठाकरेंनी हे उत्तर, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणालेत. आणि आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही अशी त्यांनी ग्वाही स्वतःबद्दल आणि राज ठाकरेंबद्दल सुद्धा दिल्याचं कळतंय. मनसेशी युती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये ही उलथापालथ होणार का, हे बदल होणार का, या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असा एक प्रकारे षटकार उद्धव ठाकरेंनी लगावलाय. त्यामुळे कधीही बातमी आपल्या समोर येऊ शकते की उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत, अशी बातमी कधीही आपल्यापर्यंत येऊन धडकू शकते. कारण उद्धव ठाकरे यांनी थेट सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल. मनसेशी युती करणार का यावरती त्यांनी दिलेली प्रतिक्रिया, आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेत. आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही याचा अर्थ हाच की हे दोन्ही नेते अनुकूल आहेत. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पात्र आहेत ते आमचे आम्ही बघतोय. नाही, उद्धवजी असं म्हटलं जात आहे की ऐका, आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत सुजाता आहे आपल्या घरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे. अशी हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुन्हा प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे. नाही, उद्धवजी एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का, जे म्हटलं जातंय की या सगळ्या प्रकरणात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. संभ्रमात आहे, कारण खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे. माझ्याकडे- पण नेते असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग पुढे माझ्याकडे होईल. शिवसैनिकांच्या मनात काही संभ्रम नाही. आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. पण सकारात्मक अजूनही आहात. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली ही माहिती. तर मनसेशी युती करणार का या संदर्भात त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. काही संदेश देणार नाही तर आम्ही थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्राला जे हवंय तेच होईल, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल. आणि मनसेशी युती करणार का या संदर्भात ते काय काय म्हणालेत, तर आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ, आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे आगामी काळात उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळेल का, किंवा ठाकरे ब्रँड हा आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल का, आणि तोही एकत्रित दोन भाऊ आलेले असं चित्र जर महाराष्ट्राच्या मनात असेल तर ते जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते तसंच घडेल आणि तसंच दिसेल असं उद्धव ठाकरे आज म्हणालेत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना. उद्धव ठाकरे यांचं हे मोठं वक्तव्य मनसेसोबतच्या युती संदर्भात, मनसेशी युती करणार का या संदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेली ही प्रतिक्रिया. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या घराला कॅफे असं संबोधणारे संजय राऊत आज मात्र त्यांनी आमचं घर आहे ते, तो कॅफे नाही तर आमचं घर आहे अशी प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत अमित ठाकरे यांचं देखील त्यांनी कौतुक केलं होतं. आणि आता उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य, दोघांच्याही मनात संभ्रम नाही असं ते म्हणतायत. तर